मेल एक्सप्रेसच्या प्रवासातील महिलांच्या गळ्यातील मौल्यवान दागिने लंपास करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अनवर हुसेन शेख याला 3 लाख रुपये 61,000 किमतीच्या सोन्याच्या दागिन्यासह कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून पकडला आहे। याच संदर्भात कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे। कुर्ला रेल्वे पोलीस स्टेशनला दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता। CR नंबर 185/2025 BNS 304 प्रमाणे सोनसाखळी चोरीचा। तर त्या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत राजेंद्र कदम हे खेडचे राहणार होते। त्यांच्या आईला सोबत घेऊन ते नेत्रावती एक्सप्रेसने जात असताना एका आरोपीने चालत्या गाडीमध्ये चढून त्यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून चोरी केलेली होती। त्या चोरीच्या तपासाच्या अनुषंगाने आपण DBचे जे पथक आहे त्यांना जे आवश्यक सूचना दिलेल्या त्याप्रमाणे त्यांनी LTT तर विद्याविहार बंजारवस्ती या ठिकाणी 2-3 दिवस सतत सापळा लावून आणि वॉच करून एक आरोपी पकडला होता। आरोपीचं नाव अनवर हुसेन शेख म्हणून आहे, 55 वर्षाचा राहणार आहे आणि त्या आरोपी मानपूर येथे राहत होता। त्यांनी ही चोरी केल्याचं उघड झालं होतं। त्याच्याकडं आपण त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करून तपास केला असता। त्या तपासाच्या अनुषंगाने आपल्याकडं आज यापूर्वी पण अशा 3-4 सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल होते, ते पण त्यानेच केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आपण त्या आरोपीची पोलीस कोठडी घेतली होती आणि पोलीस कोठडी दरम्यान आपण त्या आरोपीकडून असे सोनसाखळी चोरीचे 4 रेकॉर्डवरचे आपले जे गुन्हे दाखल होते ते आपण ओपन केलेले आहेत। एकूण 3,61,000 रुपयाचा 56 ग्रॅम सोन्याचा आपण ऐवज 4 वेगवेगळ्या गुन्ह्यातला आपण त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे। हा जो आम्ही गुन्हा उघडकीस आणला यामध्ये आम्हाला पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे सर यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन होतं। तसेच आमचे पोलीस उपायुक्त पाटील साहेब आणि ACP शिरसाट साहेब यांनी वेळोवेळी पोलीस स्टेशनला व्हिजिट करून आणि VC घेऊन हे गुन्हे उघड करण्याचं आम्हाला मार्गदर्शनाने आवाहन केलं होतं आणि आदेश दिले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सदरच्या गुन्हे आमच्या DB स्टाफ जो आहे API राठोड साहेब आणि त्यांची जी पूर्ण DBची टीम आहे यांनी दिवस रात्र त्या परिसरातले विद्याविहार CCTV विद्याविहार आणि LTT यातले सर्व CCTV फुटेज चेक करून त्या ठिकाणी दिवस रात्र सापळा लावून आरोपी गुप्तवार माहिती काढून या आरोपीला ताब्यात घेऊन बुद्धिकौशल्याने हे सगळे 4 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। किती CCTVचा तपास करण्यात आला आणि कसं तुम्ही त्याला कन्फर्म केलं की तो आहे? ह्या ज्या लॉंग रूटच्या ज्या ट्रेन दुपारच्या वेळेला आणि रात्रीच्या वेळेला सुटत होत्या त्या आरोपीची पद्धती होती की संध्याकाळी सुटणाऱ्या किंवा दुपारच्या वेळेला ट्रेनमध्ये एकतर तो LTTवरून चढायचा किंवा LTTच्या पुढे थांबून विद्याविहार आणि ह्या परिसरामध्ये थांबून ट्रेन स्लो झाली की त्या ट्रेनमध्ये चढून चालत्या गाडीतच चढून चालत्या गाडीतूनच उतरत होत होता। त्यामुळे आपण विद्याविहार येथील एक 7 ते 8 कॅमेऱ्यांचं फुटेज त्याचप्रमाणे LTT येथील 23 कॅमेऱ्यांचं प्लॅटफॉर्मवर सुटणाऱ्या गाड्यांचं फुटेज चेक करून तो आरोपी आपण निश्चित केला होता आणि त्या आरोपीचा आपण मोडस ऑपरेंडीवरून त्या ठिकाणी आपली DB टीम दिवस रात्र सापळा लावून बसली होती आणि बरोबर आपल्याला तो आरोपी मिळून आला की ज्याने हे सर्व गुन्हे केले होते त्यांनी कबूल केले आणि रिकव्हरी पण दिलेली आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।